टाकायची परमिशन कोणी दिली? काय ग बाय, तुझ्या पोटात काय दुखलं? आणि तुझ्या चेहऱ्याकडे बघून वाटत नाही की तू सिगरेट खैनी तंबाखू खाणारी असशील म्हणून. ओ दादा, उगा काय बी काय बोलायलाय? कॉलेजच्या आवाराच्या 100 मीटर पर्यंत कुठली बी पानटपरी टाकता येत नाही, एवढं माहित नाही का तुम्हासनी? ए, हे तू सांगणारी कोण? चल गप्प निघ चल. हो काका, ती सरळ बोलायली की नाही? मग सरळ बोला की. ती कॉलेजची जीएस आहे. त्याचं काय ताई, कॉलेजच्या मुलांना जास्त लांब जायला नको ना, म्हणून ते जवळ टाकली टपरी. आणि पानटपरी जवळ असली काय आणि लांब असली काय, अहो काय फरक पडतोय? शेवटी ज्याला जे पाहिजे तो शोधत येतोच इथे आमच्याकडे, म्हणून इथेच टपरी टाकली. त्यात काय वाईट झालं? तायडे, तुला म्हणून सांगतो, तो आधीचा जीएस होता ना, तो इथं स्वतः सिगरेट प्यायला यायचा. हा, आपण त्याकडे पैसे नाही घ्यायचो. ते काय म्हणतात ना, हा पर्सनल अंडरस्टँडिंग. बघ आता तू जे झालीस की नाही, मग तुला जे काय पाहिजे असेल ते सगळं भेटत. तुझ्या मेकअपचं सामान विमान काय असेल ते बोल, काय देऊ का आणखी काय पाहिजे? ए वांड्रा, लाज नाही वाटत? लाज देतोस? तक्रार करू का पोलिसात? आता एकदाच सांगतो, पुढच्या तासाभरात तुझी पानपट्टी बंद करायची, नाहीतर कॉलेज मॅनेजमेंटला सांगून 2 मिनिटात बंद पाडायची. आणि जर लई नाटकं केलीस तर पोलिसांनी सांगेल, कळलं का? काय नाव काय? कमळी मोहिते, या कॉलेजची जीएस, उत्तम कबड्डीपटू, निडर, निर्भीड, धाडसी. काय मुलगी आहेस का तू? खरं आतापर्यंतचे माझे सगळे प्लॅन्स फिसकटवलेस तू. सतत माझ्या अनिकाच्या मध्ये मध्ये करणारी. कोण तो चरण, त्याला शोधून आणून तू माझ्या अनिकाचा साखरपुडाच मोडलास. वा, म्हणजे या सगळ्यामध्ये ना तू कशी हिरो झालीस, हिरो. काय बोलू? लायब्ररी आहे. किती कौतुक करू आणि काय बोलू तुझ्याबद्दल, सांग ना. आजी, तुम्ही खोट्याच्या बाजूने उभं राहून सगळं करत होता, मग माझं काय चुकलं? लायब्ररी मोठ्याने बोलायचं नाही. तुला ऋषी आवडतो. काय म्हणत होते राजन? असा दुसरा कुठला उपाय नाही का जो करून आपण माझ्या मोठ्या नातीला शोधू शकतो, ओळखू शकतो? आई खरं सांगू, मला आत्ता तरी दुसरा कुठला मार्ग दिसत नाहीये. सॉरी, पण मी काही सुचवू शकतो का? अरे हो, सुचव ना. तू उपाय सुचवलास आणि त्यामुळे जर माझी मोठी नात मला सापडली ना, तुझे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही साहेबा. अहो आजी, असं काय बोलताय? म्हणजे हे बघा सर, माझ्या ना ओळखीचे एक स्केच आर्टिस्ट आहे. म्हणजे तो काय करतो, वर्णनानुसार किंवा आई वडिलांच्या फोटोनुसार तो मुलांचे असे स्केचेस बनवू शकतो. म्हणजे मला नीट कळलं नाही. तुला असं म्हणायचंय साहेबा की राजनचा आणि माझ्या मोठ्या सुनेचा जर चेहरा दाखवला त्या आर्टिस्टला तर तो माझ्या मोठ्या नातीचं स्केच काढू शकेल? हां, 100%. खरंच हे असं होऊ शकतं? हो सर. म्हणजे कसं आहे, वर्णनावरून किंवा तुमच्या दोघांचा फोटो जर त्याच्याकडे दिला ना, तर तो त्या 1-2 असेल किंवा त्याला जोपर्यंत वाटत नाही की बाबा एक सिमिलर चेहरा तयार झालाय, तोपर्यंत तो एक स्केचेस काढत राहील. म्हणजे त्यात तो तरबेज आहे बरं का. म्हणजे मध्यंतरी पोलीस केस झाली होती ना, त्यामध्ये सुद्धा आरोपीचे त्यानं फोटो असेच केसेस बनवून दिले होते आणि 90% खरा चेहरा त्यानं बनवून दिला होता आणि तो आरोपी पकडला गेला होता. मग कधी कसं भेटायचं त्या आर्टिस्टला? ठीक आहे, मी एक काम करतो, लवकरात लवकर आपली एक मीटिंग फिक्स करतो. ठीक आहे. हो, चालेल की. ही लोक काय बोलत असतील? काहीतरी सिक्रेट बोलतात हे मात्र नक्की. एकदा का त्याचं स्वप्न तुटलं का मग त्याला असं चिंतित करून उचलून
फेकून देणार आहे. असं खूप खूप अपमान सहन करायचंय तुला, खूप. आजपर्यंत मी तुला कित्येकदा समजावण्याचा प्रयत्न केला, पण तुला समजूनच घेता येत नाही. आता तुझ्या तोंडावर सांगते, तुला लढायला फार आवडतं ना? समोरच्याशी 2 हात करायला फार आवडतं तुला. आजपासून आपल्यामध्ये युद्ध सुरू, लढाई सुरू. तुला काय वाटलं? बहिणीच्या पदरात लपून तू स्वतःचा बचाव करू शकतेस. आणि असं जर वाटत असेल तर तुझ्यासारखी मूर्ख तूच. तुझ्याच सांगण्यामुळे माझ्या बहिणीने 4 लोकांसमोर माझ्या कानाखाली वाजवली. गालावर उमटलेल्या त्या 4 बोटांची शपथ घेऊन सांगते, मी तुझं आयुष्य बर्बाद करणार. यापुढे तू जेव्हा जेव्हा माझं नाव काढशील किंवा जेव्हा जेव्हा माझ्या नावाचा उल्लेख करशील त्यावेळेस तुझा काळजाचा थरकाप उडेल. कामिनीचा डाव म्हणजे असा वर्णावर खाव. आशीर्वाद दिलाय.